कितीही चलाक चोर असू देत, पोलीस चोराला शोधून काढतातच. तरी चोऱ्यांचं प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही. चोरी 1000 रुपयाची असो वा 1 कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये दुकानात चोरी केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. या संदर्भातील अनेक व्हिडिओही व्हायरल झालेले समोर आलेले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये एक चोर दुकानात चोरी करण्यासाठी गेला खरं, पण त्याच्यासोबत काय घडलं ते तुम्हीच पहा. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चोर चोरी करण्यासाठी दुकान फोडून आतमध्ये जातोय. यावेळी चुकून त्याचा पाय एका टेबलला लागतो आणि भिंतीवर असलेली देवाची मूर्ती त्याच्या पायावर पडते. हे पाहून चोरही थोडा गोंधळलेला दिसत आहे. मात्र पुढच्या क्षणी तो असं काही करतो की आपल्यालाही विचार करायला भाग पडतं. आता तुम्ही म्हणाल, त्यानं असं केलंय तरी काय? तर या चोरानं देवाची मूर्ती खाली पडली म्हणून उचलली आणि डोकं ठेवून त्याच्या पाया पडला. एकीकडे चुकीचं काम तर दुसरीकडे देवाच्या पाया पडणाऱ्या या चोराला पाहून सगळेच विचारात पडलेत. असं म्हणतात की कोणतंही काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घ्यावा. पण तुम्ही कधी कुठल्या चोराला देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करताना पाहिलंय का? नसेल बघितलं तर हा व्हिडिओ नक्की पहा. पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा चोर संस्कारी आहे. हा व्हिडिओ @गृहकलेश नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय की बापरे, काय चोर आहे. दुसरा म्हणतो चोरांना वाटलं असावं की CCTV नसतील. आणखी एक युजरनं चोर असला तरी तो माणूस आहे आणि शेवटी तूच करता करवता आहे असं म्हटलंय.